देहूतून प्रस्थान झाल्यानंतर पंढरीच्या दिशेने आपली पावलं टाकत निघालेले वारकरी आता रोटी घाटात आहेत आणि जगद्गुरु तुकोबरा यांच्या पालख्यानं नुकताच रोटी घाट जो आहे तो आता पार केलेला आहे आणि हे सर्व वारकरी जे आहेत ते आता हरिनामाच्या जयघोषात पांडुरंगाची भक्ती करत आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी निघालेले आहेत। आणि या महिला माझ्या बरोबर आहेत। आजी किती वय आहे तुमचं? आता वय नाही सांगता यायचं कुठून आलेला? बरं, कितवी वारी आहे यंदाची? आमची 5वी बाई। कसं वाटतं वारीत? चांगलं वाटतं, चांगलं वाटतं। काय एकंदरीत तुम्ही कुठून आहात आणि कितवी वारी आहे? ही बाई 7वी। बरं बामटेकर डोंगरावरून आलो आम्ही। बरं, आता वय किती आहे तुमचं? 66 मध्ये अवघड असणारा रोटी घाट तुम्ही पार केलाय, काय वाटतं? काय नाही लय मजा एखाद फुगडीत घालणार आहे। बरं, होऊन जाऊ दे एक फुगडी। तर इतरही वारकरी आपल्या बरोबर आहेत। तुम्ही कुठून आलेला आहात? मी पुण्यावर। मी राजेंद्र अनंतराव खराडे, अध्यक्ष पीएमटी कामगार संघ इंटक। ही माझी दुसरी वारी आहे। गेल्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांबरोबर केली आहे तुकाराम। तर मला राज्य सरकारला एक विनंती करायची की काल जे घटना घडली सासवड जवळ, तर त्यामध्ये जर वारकऱ्यांचा प्रत्येक वारकऱ्याचा जर विमा उतरवला पुढच्या वर्षी तर त्यामध्ये वारकऱ्याच्या कुटुंबाचं भलं होईल आणि सरकारला सुद्धा मदत जास्त द्यावी लागणार नाही। मागणी सरकारपर्यंत आम्ही पोहोचवू। कुठून आलेला आहात आणि किती वय? कितवी वारी? ही 9वी वारी। काय वाटतं आज पांडुरंगाच्या भेटीसाठी निघाले? काय नाही वाटत, चांगलं आहे, मस्त। बरं, अवघड असणारा रोटी घाट जो आहे तो पार, मजा आहे समधी। बरं, काय अनुभव राहिला या वारीमध्ये? लय भारी, आनंद आनंद। बरं, माऊली तुम्ही कुठून आहात, किती वारी करताय? आता माझ्या वारीसाठी 32 वर्ष झालं। बरं, तर ह्या मनुष्य एकदा या वारीच्या वाटेला आला तो वारी कधीही चुकवत नाही आणि कितीही पाऊस असू, काही असू, ऊन असू, काही सुद्धा वाटत नाही। बरं, आता जे तुकोबरा सोबत जे आसव जो आहे ते आमच्या पेठ बाबुळगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणचा आहे। बरं, त्यांच्या 12 नंबर माहितीमध्ये आम्ही चालत आहोत। बरं, आता पांडुरंगाच्या भेटीला जाणार आहात। काही ठिकाणी पाऊस पडलाय, काही ठिकाणी पडलेला नाही, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, अगदी पुण्यामध्ये इंद्रायणीला महापूर आल्याला आपण बघितलं। आता पांडुरंगाला काय साखर असणार? आता पांडुरंगाला एकच साखर आहे की बाबा आता इथून पुढे जास्त ऊन आहे, पाऊस हे पडू दे, धनधान्य येऊ दे, शेतकऱ्यांचं सुद्धा भलं व्हावं, हे भगवान पांडुरंग परमात्म्याची प्रार्थना आमची आहे। बरं बरं बरं, तर इतर हे काही वारकरी आहेत, कुठून आलात आणि काय पांडुरंगाला साकडं घालणार आहात? जालन्याहून आलो मी, जालना। बरं, वानरगाव। कसा झाला प्रवास आतापर्यंत? एकदम बेस्ट। तर आपण बघतोय हे जे वारकरी आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत आणि तुकोबांच्या दिंडी सोहळ्यामध्ये ते आता आपल्या पांडुरंगाला भेटायसाठी निघालेले आहेत। आणि याच वारी मार्गातील अवघड असणारा हा रोटी घाट या वारकऱ्यांनी हरिनामाच्या गजरात भक्तिभावात अगदी सहजपणे लिलया पार केलाय। देवा राखुंडे, NDTV मराठी, रोटी घाट, बारामती।